जय श्रीराम. आज बघूयात आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स नक्की ट्रॅप कसं करतात. ठीक आहे. तर हा जर्मन 40चा चार्ट आहे. त्यामुळे ह्यात आपण बघूयात. मार्केटने एक रेजिस्टन्स तयार केला होता. ओके. हा रेजिस्टन्स होता आणि एक सपोर्ट होता. ओके. आपण ऑपरेटर्स कसे काम करतात ते बघूयात. आता बघा, तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्सवरती ट्रेड करताय. तुम्ही करताय म्हणजे सगळेच जण करतायत. यूट्यूबला बघतात, काय स्ट्रॅटेजी आहे ते फॉलो करतात आणि लॉस करतात. ठीक आहे. एवढं जर सोपं जर यूट्यूबला भेटत असतं तर सगळेजण प्रॉफिटेबल झाले असते. ओके. तर काय असतं, जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक होतो, रेजिस्टन्स हा मार्केटने केला होता. हा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर त्या हायच्यावरती स्टॉप लॉस, हायच्यावरती एंट्री असते आणि त्याच्या खालती असतो स्टॉप लॉस. ओके. मार्केटनं हा हाय ब्रेक केला होता. इथं असेल तुमचा स्टॉप लॉस, इथे कुठेतरी असेल पुल बॅक, नंतर तुमची एंट्री. मार्केटनं तुम्हाला इथे एंट्री तरी भेटली आणि मार्केटवर तुमचा स्टॉप लॉस पण घेतलेला आहे. ओके. तर आपण जे स्ट्रॅटेजी यूज करतो त्याला एस एम सी बोलतात. तर एस एम सी काम कशी करते ते पण सांगतो तुम्हाला. म्हणजे स्मार्ट मनी कॉन्सेप्ट. ओके. म्हणजे तिथं बँक्स ट्रेड करतात, मोठे ऑपरेटर ट्रेड करतात. आता तुम्ही तिथे ट्रेड लावला होता, तुम्ही लावलाय म्हणजे तुमच्यासोबत भरपूर जणांनी ट्रेड लावला, त्यांना माहिती आहे तुमचे स्टॉप लॉस कुठे आहेत, तुमची एंट्री कुठे आहे. मग ऑब्व्हियसली ते काय करणार आहे, तुमचा स्टॉप लॉस घेणार आहेत, नंतर ते एंट्री करणार आहेत. ठीक आहे. तर आता मी एंट्री त्यांची सोबतच केली होती. माझी एंट्री इथं होती अशी. ओके. आणि मी इथून बाईंगला बसलोय. हे पहिलं टार्गेट असेल माझं, हे दुसरं असेल आणि तिसरं टार्गेट असेल. सपोर्ट रेजिस्टन्स एक ट्रॅपिंग झोनच बोलतो आपण त्याला, आणि इथं सगळ्यांचे स्टॉप लॉस जातात. कधी कधी मार्केट काम करतं, पण कधी कधी मार्केट काम करत नाही. ओके. ठीक आहे. थँक्यू.